हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत काही विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टीज. सपोज फर्स्ट डिफिकल्टी होती, सपोज वाय इज इक्वल टू दिलेला आहे एक्स रेज टू 4/3. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा करायचा? आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. तर हा डेरिव्हेटिव्ह कसा असेल? dy बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 4/3. एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज केला, एन चा रोल करतोय 4/3. एन इज एनी नॅचरल नंबरसाठी फॉर्म्युला आहे, सॉरी एन इज एनी रिअल नंबरसाठी फॉर्म्युला आहे. एक्स रेज टू एन चा रोल करतोय 4/3. दिस इज एन एक्स रेज टू एन मायनस 1 and which is equal to 4/3 x raised to 4 minus 3 is equal to 1/3 is final answer. क्यूब रूट ऑफ एक्स पण म्हणू शकतोय, विच इज इक्वल टू 4/3 एक्स रेज क्यूब रूट ऑफ एक्स असं लिहिलं तरी पण सफिशियंट असेल. तसाच दुसरा प्रकार होता, सपोज y इज इक्वल टू दिलेला आहे 2x रेज टू 4 प्लस 8/x रेज टू 2/3. सपोज अशा प्रकारचा डिफरन्शियल दिलेला आहे, अशा प्रकारचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा त्यासाठी? dy बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 कॉन्स्टंट आहे, एक्स रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, प्लस 8 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x रेज टू 2/3 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे ते पाहिजे आपल्याला. 1/a रेज टू m इज इक्वल टू काय असतं माहिती आहे आपल्याला, a रेज टू मायनस m आणि विच इज इक्वल टू होतंय 2 टाइम्स एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज केला तर एन एक्स रेज टू एन मायनस 1 प्लस 8 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मी हा डेरिव्हेटिव्ह काढत नाही आहे, अगोदर व्यवस्थित लिहितोय, 1/a रेज टू एमच्या फॉर्ममध्ये ते होऊन जाईल a रेज टू मायनस एम. नाव आता एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करल आणि इथं कॅल्क्युलेशन होतोय 2 इंटू 4 इज 8 एक्स क्यूब प्लस 8 एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला, एनचा रोल करतोय -2/3 and which is -2/3 x raised to n minus 1 -2/3 n चा रोल करतोय n x raised to n minus 1 and which is equal to 8x cube. 8 into -2 is -16/3 x raised to -2 and this is -3 becomes -5/3 is dy by dx is final answer. -5/3 ला खाली डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तरी चालेल, म्हणजेच 8x क्यूब -16/3 इंटू एक्स रेज टू 5/3. हा सेम फॉर्म्युला यूज करा, a रेज टू मायनस एम इज इक्वल टू 1/a रेज टू एम. a रेज टू मायनस एम ए मी त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेतल्यानंतर 1/a रेज टू एम होऊन जाईल. अशा प्रकारे हे या टाईपचे डेरिव्हेटिव्ह होऊन जातील. रूट एक्सला लिहू शकतो आपण, रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू हाफ. क्यूब रूट ऑफ एक्सला लिहू शकतोय एक्स रेज टू 1/3. फोर्थ रूट ऑफ एक्स असेल तर त्याला लिहिता येईल एक्स रेज टू 1/4. याचा यूज करून पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतील. क्यूब रूट ऑफ एक्स, रूट एक्स, फोर्थ रूट ऑफ एक्स. रूट एक्स साठी सर्वांना फॉर्म्युले दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर पाहताल त्यावेळेस अगोदर लिहायच्या अगोदर एकदा सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्हाला एकदा लिहून काढत जावे लागतील, तरच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित समजेल. वर्गात जरी शिकवलं असतं ऑफलाईनमध्ये तरी पण तुम्हाला डेली एकदा तरी फॉर्म्युले लिहावा लागतात. जर एकदा जरी फॉर्म्युले लिहिले तर तुमचं पुढचं लेक्चर ते व्यवस्थित होऊन जातं आणि तुमच्या लक्षात पण येतं. त्या गोष्टी लक्षात येण्यासाठी तुम्हाला हे करतच जावं लागेल. ऑनलाईन लेक्चर तुम्हाला समजण्यासाठी एकतर डिफरन्शिएशन थोडासा हार्ड टॉपिक आहे, रेग्युलरिटी असेल तर त्या गोष्टी आपल्याला सोप्या करून घेता येतात. रेग्युलरिटी आणि रोज एकदा तरी फॉर्म्युले लिहिणं गरजेचं आहे. जर एकदा जरी फॉर्म्युले लिहिले तर डेरिव्हेटिव्ह बऱ्यापैकी सिंपल होऊन जाईल तुम्हाला. नाऊ मी 12चा टॉपिक स्टार्ट करतोय. आतापर्यंत जे शिकलेलो होतो ते सगळं 11वीचं शिकलेलं आहोत. 12वीचा टॉपिक स्टार्ट करतोय चेन रूल. डिफरन्शिएशन मध्ये आपल्याला नवीन सिलेबस मध्ये पहिलाच रूल आहे चेन रूल. चेन रूल कशा प्रकारे आहे ते सांगायचे. आपण जो फॉर्म्युला पाहिलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स जर पाहिला तर तो आहे विच इज कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज कॉस एक्स, पण ओरिजिनल फॉर्म्युला आहे कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. म्हणजेच हे होतंय कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स माहिती आहे विच इज 1, म्हणून त्याला फक्त कॉस एक्स डायरेक्ट लिहितो आपण. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कॉस एक्स लिहितो. हे जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह परत घेणं गरजेचं असतं.
म्हणजेच जर तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स काय आहे, तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय विच इज कॉस एफ ऑफ एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. तसं साइन एफ ऑफ एक्सचा, एफ ऑफ एक्स काहीही फंक्शन असू शकतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एक्झाम्पल सांगतोय मी. सपोज तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, सपोज फर्स्ट दिलेला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2, साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. हा डिफरन्शिएशन विचारलेला आहे. त्यावेळेस कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करताल पहा. तर त्यावेळेस लिहायचे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. आन्सर लिहिण्यासाठी क्वेश्चन दिलेला असल्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स हे प्रत्येक वेळेस लिहिणं गरजेचं आहे. dy बाय dx इज इक्वल टू होतंय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर प्लस 2. आता तुम्हाला माहिती आहे साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एफ ऑफ एक्सचा रोल करतो इथं एक्स स्क्वेअर प्लस 2. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतो एक्स स्क्वेअर प्लस 2, एक्स स्क्वेअर प्लस 2. लक्षात आलं असेल. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एफ ऑफ एक्स. काही विद्यार्थी साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लिहितात आणि फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 काढतात, ते चुकतं. तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, पहिल्यांदा तुम्हाला हे फॉर्म्युले व्यवस्थित लिहावे लागतील. साइन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आणि विच इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2. तसाच राहील. एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सर्वांना माहिती आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो आणि 2 तर कॉन्स्टंट आहे, 2 इंटू 1 आहे. 2 तसाच राहील, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल आणि पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. 2x प्लस 0 इज 2x. व्यवस्थित आन्सर लिहिताना मला आन्सर लिहिता येईल 2x इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2 इज dy बाय dx. चेन रूल का म्हणतात, साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करतात. हा रिव्हर्स आणखी पण परत यूज केला जातो. मी आणखी एक सम देतोय अशाच प्रकारचा. दुसरा सम आहे, सपोज y इज इक्वल टू दिलेला आहे साइन ऑफ एक्स रेश टू 5 प्लस लॉग एक्स प्लस साइन एक्स. आता साइन एफ ऑफ एक्स हा आहे, साइनचा थीटा हा आहे. मी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला पहिल्यांदा सिंपल डेरिव्हेटिव्ह पण आले पाहिजेत. सर्व फॉर्म्युले एकदा लिहिल्याशिवाय कुणालाही हे सम येणार नाहीत. सर्व फॉर्म्युले एकदा लिहिणं गरजेचं आहे आणि मग आणखी त्यात फॉर्म्युले ॲड करता येतील आपल्याला. दिस इज dy बाय dx इज इक्वल टू, शांत डोक्याने सर्व फॉर्म्युले लिहावेच लागतील आणि लिहून लिहून यूज करूनच लर्न होऊन जातील. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स प्लस साइन एक्स. पहा साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी इथं फॉर्म्युला लिहितोय सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स and which is equal to आहे cos f of x into derivative of f of x. cos f of x, sin f of x चा डेरिव्हेटिव्ह आहे cos f of x into derivative of f of x. sin f of x is cos f of x into derivative of f of x. f of x चा रोल करतोय x स्क्वेअर प्लस लॉग x प्लस साइन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, x स्क्वेअर प्लस लॉग x प्लस साइन एक्स. पहा व्यवस्थित ना, विच इज इक्वल टू काय होते पाहू. फॉर्म्युला कोणता यूज केलाय ते पण लिहिलेलं आहे, विच इज कॉस एफ ऑफ एक्स. आपल्याला डेरिव्हेटिव्ह हा काढायचा आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, माहिती आहे सर्वांना, ddx लिहायची गरज नाही आहे. प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स आणि अगोदर कॉस एफ ऑफ एक्स तसाच लिहावा लागेल प्लस साइन एक्स आणि पुढे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण लिहिलेला आहे. हे फायनल आन्सर असेल dy बाय dx. मी आणखी फॉर्म्युले तयार करतोय अशाच प्रकारचे. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आहे. तर कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होते ते मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी अगोदर लिहितोय, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ, तुम्ही हा पहिला फॉर्म्युला व्यवस्थित पाहिलेला असेल,
साइन एफ ऑफ एक्सचा. आता जो दुसरा फॉर्म्युला आहे विच इज कॉस एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतोय, कॉस एफ ऑफ एक्सचा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे पहा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. मग हा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स काय असेल तो प्रत्येक वेळेस एक्झाम्पल पाहून तुम्हाला चेक करावे लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला तो सांगता पण येईल. नेक्स्ट थर्ड जो फॉर्म्युला आहे, थर्ड जो फॉर्म्युला काय आहे पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी अगोदर फॉर्म्युला लिहितो मी फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे पहा, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक्वेर एक्स, सेक्वेर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मे बी जर इथं टॅन एक्स असतं तर सेक्वेर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स झाला असतं आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच तर सेक्वेर एक्स झाला असता. लक्षात येत असेल. फोर्थ आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एफ ऑफ एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्यावेळेस सी ने स्टार्ट होतं ते डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतात. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक्वेर एक्स, म्हणजेच मायनस कोसेक्वेर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मी प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी सम पण देणार आहे तुम्हाला. ना मायनस कोसेक्वेर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. फिफ्थ जो सम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स. सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतोय पहा, सेक एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह पाहिला तर तो आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल सेक्वेर एफ ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. एक्सचा रोल एफ ऑफ एक्स करतोय, सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. जे काय पुढचं फंक्शन आहे त्याचा पण डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. जर तुम्हाला विचारला सेक लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर सेक लॉग एक्स इंटू टॅन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स घ्यावा लागेल. तुम्ही व्यवस्थित आणि दमाने व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. हा थर्ड नंबरचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा, तो तुम्हाला व्यवस्थित परत परत पाहावे लागेल. सिक्स्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स पाहूत. कोसेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पहिले फॉर्म्युले तुम्ही पाहू शकताय. कोसेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स. कोसेक एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह तसाच काढला असता मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला असता त्यामुळे परत कोसेक एक्स इंटू कॉट एक्सच राहिला असता मायनस टाइम्स. नेक्स्ट 7 जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे फॉर्म्युला जर पाहिला तर तो आहे 1 अपॉन एक्स, म्हणजेच मला इथं लिहावं लागेल 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. 8th नंबरचा जो फॉर्म्युला पाहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेश टू एफ ऑफ एक्स. ई रेश टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेश टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेश टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कारण ई रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेश टू एक्सच असतो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 होऊन जाईल आणि परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह ई रेश टू एफ ऑफ एक्सचा फक्त ई रेश टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स भेटेल. 9th नंबरचा जो सम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉर्म्युला आहे ए रेश टू एफ ऑफ एक्स. ए रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे जर पाहिलं तर तो आहे ए रेश टू एक्स अपॉन लॉग ए. ए रेश टू एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ए, पण एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स परत घ्यावे. लक्षात आलं असेल. प्रत्येक समला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स परत घ्यावे लागते. मी सम पण देतोय त्यावेळेस तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येईल. नेक्स्ट पुढचा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स. रूट एफ ऑफ एक्स, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा रोल करतोय एफ ऑफ एक्स. 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स गणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स, तसाच 1 अपॉन एफ ऑफ एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह काढता येईल आपल्याला. 1 अपॉन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा रोल करतोय एफ ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा सम होतोय. फॉर्म्युला तयार झालेला आहे. नेक्स्ट 12 नंबरचा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेश टू एनचा, पण एक्स ऐवजी मी फंक्शन घेईल आणि त्याचा nth पॉवर घेईल. एफ ऑफ एक्स रेश टू एनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे
एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह आहे एन एक्स रेज टू एन मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा रोल करतोय एफ ऑफ एक्स, एन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ह्या फॉर्म्युला भेटून गेलेला आहे. मी यातल्या प्रत्येक फॉर्म्युल्यावरती सम घेणार आहे, म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. सर्वच फॉर्म्युल्यावरती म्हणलं तरी चालन, मी प्रत्येक फॉर्म्युल्यावरती एक एक सम घेतोय आणि तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे सम देत आहे ना. पहा, सपोज सम जो दिलेला आहे, पुढचा जो सम दिलेला आहे, पहिला जो सम दिलेला आहे, तुम्हाला परत एकदा फॉर्म्युल्यांचे व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे ना. पहिला जो सम आहे, सपोज मी घेतोय y इज इक्वल टू दिलेला आहे कॉस लॉग एक्स, कॉस लॉग एक्स. पहा, y इज इक्वल टू जो सम दिलेला आहे तो दिलेला आहे कॉस लॉग एक्स. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू काय होते पहा, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस लॉग एक्स. मी फॉर्म्युला लिहितोय, सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एफ ऑफ एक्स काय होतोय पहा, कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग एक्स, लक्षात आला असेल. नाव आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काढायचा आहे. लॉग एक्सचा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो आहे 1/x. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस साइन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x आणि हेच फायनल आन्सर आहे. हेच फायनल आन्सर आहे. मायनस साइन लॉग एक्स इंटू 1/x इज फायनल डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. नाव नेक्स्ट जो सम आहे, सेकंड जो सम घेतोय मी, सेकंड जो सम घेतोय y इज इक्वल टू सम दिलेला आहे, y इज इक्वल टू सम दिलेला आहे tan ऑफ साइन एक्स प्लस एक्स. tan एफ ऑफ एक्स दिलेला आहे, काही पण असू शकतो, कोणतंही फंक्शन असू शकतं, त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे. नाव डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स, तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचे. dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एफ ऑफ एक्स. tan काय दिलेला आहे, साइन एक्स प्लस एक्स दिलेला आहे. नाव tan एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला लिहितोय, सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एफ ऑफ एक्स. पहा, tan एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एफ ऑफ एक्स इज सेक्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तुमचे पहिले जे फॉर्म्युले, पहिल्या व्हिडिओमधले जे फॉर्म्युले आहेत ते जर नसतील तर तुम्हाला हे फॉर्म्युले एफ ऑफ एक्सचे पण चांगल्या प्रकारे येतील. आणि हे फॉर्म्युले येतात म्हणजे सर्वचे सर्व डेरिव्हेटिव्ह होतोय. हा सगळ्यात बेसिक रूल आहे आणि प्रत्येकाला आलाच पाहिजे. tan एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, संपूर्ण डेरिव्हेटिव्ह यावरती आहे. सर डेरिव्हेटिव्ह येत आहे म्हणजे तुम्हाला सेकंड पेपर पूर्णपणे येतोय. tan एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल विच इज सेक्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा, विच इज tan एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय सेक्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय साइन एक्स प्लस एक्स. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे साइन एक्स प्लस एक्सचा. सर्वांना डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा माहिती आहे, विच इज, आता डेरिव्हेटिव्ह एवढाच काढायचा आहे आपल्याला, हे असंच असंच लिहावं लागेल परत. विच इज सेक्वेअर साइन एक्स प्लस एक्स, सेक्वेअर साइन एक्स प्लस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1. फायनल आन्सर झालेला आहे, दिस इज dy बाय dx. लक्षात येत असेल सर्वांच्या. नेक्स्ट जो सम घेतोय तो डेरिव्हेटिव्ह घेतोय कॉट ऑफ. थर्ड जो सम आहे y इज इक्वल टू कॉट ऑफ. मी माझ्या मानानेच फंक्शन घेतोय, माझ्या मानानेच सम घेतोय, विच इज रूट एक्स प्लस e रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स. ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स माहिती आहे सर्वांना काय असतं, विच इज ए रेज टू एक्स लॉग ए, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. मला वाटतं एक सम फॉर्म्युला चुकलेला आहे. ए रेज टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल ए रेज टू एफ एक्स लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सॉरी, हा फॉर्म्युला व्यवस्थित चेक करा ना. कॉट रूट एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट
रूट एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एफ ऑफ एक्स माहिती आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह आहे विच इज मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा व्यवस्थित. कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे जसा तसाच लिहून घ्यायचा आहे विच इज रूट एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स. रूट एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स. पहा व्यवस्थित. विच इज इक्वल टू होतंय मायनस कोसेक स्क्वेअर रूट हे असंच लिहायचंय. फक्त डेरिव्हेटिव्हच्या पुढचा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. हा प्रकार तसाच येईल. रूट एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे विच इज 1/2 रूट एक्स. ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेज टू एक्स. 5 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे ए रेज टू एक्सचा. तो होऊन जाईल ए रेज टू एक्स लॉग ए म्हणजे 5 रेज टू एक्स लॉग 5 होऊन जाईल विच इज 5 रेज टू एक्स लॉग 5 इज फायनल आन्सर. लक्षात पण आला असेल हा सम. नेक्स्ट फोर्थ जो सम आहे सेकसाठी फॉर्म्युला यूज करतोय. फोर्थ जो सम आहे y इज इक्वल टू दिलेला आहे सेक रूट एक्स प्लस 8. सेक रूट एक्स प्लस 8. पहा dy बाय dx इज इक्वल टू होऊन जाईल आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक रूट एक्स प्लस 8. सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहितोय मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स मी इथं फॉर्म्युला लिहितोय सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह आहे विच इज सेक एक्स इंटू tan x. सेक एफ ऑफ एक्स इंटू tan एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एफ ऑफ एक्स इंटू tan एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सेक एफ ऑफ एक्स विच इज सेक एफ ऑफ एक्स इंटू tan एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय रूट एक्स प्लस 8. रूट एक्स प्लस 8 डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे रूट एक्स प्लस 8चा. पहा व्यवस्थित. विच इज इक्वल टू हा प्रकार असाच लिहावा लागेल. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे फक्त आपल्याला रूट एक्स प्लस 8चा. एवढाच कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचा आहे. बाकी प्रकार तसाच लिहावा लागेल विच इज सेक रूट एक्स प्लस 8 इंटू tan रूट एक्स प्लस 8 इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. 8 हा कॉन्स्टंट आहे. एक्सची कोणतीही टर्म नाही अशा टर्म सर्व कॉन्स्टंट असतात आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल आणि हे फायनल आन्सर असेल. लागल्यास हा 2 रूट एक्स सर्वांच्या खाली लिहिला डिनॉमिनेटरमध्ये तरीही चालेल. अशा प्रकारे लिहू शकतो. सपोज आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे 5th नंबरचा y इज इक्वल टू दिलेला आहे ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस सर्व पॉवरला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. तर dy बाय dx इज इक्वल टू काय होतंय पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एफ ऑफ एक्स काय आहे पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एफ ऑफ एक्स इज ई रेज टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आणि विच इज इक्वल टू होतंय ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ई रेज टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि विच इज इक्वल टू ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हा सर्व पॉवरला आहे खाली नाही आले पाहिजेत एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. डेरिव्हेटिव्ह हा उरलेला पार्ट बेसला आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे विच इज 2x प्लस 1 इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे फायनल आणि बेटर आन्सर असेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सर्व टाईपचे सम देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे आज हे सर्व सम अगोदर व्यवस्थित 2दा व्हिडिओ पाहायचा आहे तरच तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होईल. अगोदर फॉर्म्युले एकदा लिहायचे आणि त्यानंतर हा व्हिडिओ घ्यायचा आहे. फॉर्म्युले परत एकदा लिहायचे. तुम्हाला हे पण फॉर्म्युले एकदा लिहून काढणं गरजेचं आहे. कॉस एफ ऑफ एक्स सेक एफ ऑफ एक्स हे फॉर्म्युले पण तुम्हाला जे पहिले फॉर्म्युले आहेत पहिल्या व्हिडिओमधले ते फॉर्म्युले लक्षात आल्यानंतर हे फॉर्म्युले बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातील. विद्यार्थ्यांना होमवर्क केला तरच आपल्याला रेग्युलर घेता येईल. मी 2-3 दिवस वाट पाहिली पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा होमवर्क आलेला नाही आहे. मी आज कॉलेजशी कॉन्टॅक्ट करणार आहे त्यासाठी. ठीक आहे. नाउ स्टॉप हिअर. थँक्यू.